सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या भव्य आणि आकर्षक सुरेखन तसेच सरस्वती गार्डनची आज आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे। त्या प्रसंगी त्यांनी सुरू असलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेतलाय आणि संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा व वेळेबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या। या दोन्ही उद्यानांचे काम आता अंतिम टप्प्यात आलं असून परिसरातील नागरिकांसाठी हे एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे। पालकमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या विशेष पुढाकारातून ही उद्याने विकसित केली जात आहेत। या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार मनोरंजन, व्यायामाची सुविधा, मुलांसाठी खेळण्याची उत्तम साधने आणि पर्यावरणपूरक आरोग्यदायी विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे। सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर लवकरच पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या दोन्ही उद्यानांचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित केला जाणार आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। जीटीपी स्टॉप प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुलेखन गार्डन आणि सरस्वती गार्डन असे 2 गार्डन आपण तयार केले। तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी सर्व अतिक्रमण होतं बाहेर आणि उखरड्यासारखी इतक्या पॉश कॉलनीच्या 2 जागा होत्या, परंतु माझी वसुंधराच्या माध्यमातून हे 2 गार्डन आम्ही या ठिकाणी तयार केले। बटरफ्लाय ट्री या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, सोलार ट्री पण लावण्यात आलेलं आहे। आता या सोलार ट्रीवरनं या गार्डनचे लाईट आणि इथले नगावबारीपासून तर जवळपास दत्त मंदिरपर्यंत जेवढे स्ट्रीट लाईट आहे याचं बिल येणार नाही। हे सर्व या सोलार ट्रीवर चालणार आहे। याचं कनेक्शन पुढच्या रविवारपर्यंत आम्ही त्या ठिकाणी करून टाकणार आहोत, कारण की हे जे डिवायडरमधले लाईट आहेत आणि ज्या वायरा आहेत यासुद्धा एक 20 दिवसानंतर आम्ही काम चालू करतो आहे। सर्व पोलमधले काढून टाकणार आहोत। फक्त 5 वायर ज्या आहेत ते आम्ही साईडला घेऊ आणि बाकी सर्व वायरी अंडरग्राऊंड होणार। जसं आपण आग्रा रोडला अंडरग्राऊंड वायरी केल्या, नगावबारीपासून तर सरळ गुरुद्वारापर्यंत जेवढेही मधले पोल आहे हे सर्व पोल या डिवायडरमधनं निघून जातील आणि या ठिकाणी 14 मीटरचे उंच पोल येतील आणि अतिशय सुंदर त्याला लाईट येणार आहे। आणि हळूहळू मेरा शहर बदल रहा है या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून आम्ही या शहराचा सर्वांगीण विकास या ठिकाणी करतो।